नमस्कार. राज्यातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत मोठ्या आणि आनंदित 10 घोषणा करण्यात आलेल्या आहेत. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सध्याच्या स्थितीला सुरू आहे. तर लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये इतकी करण्यात येणार आहे. राज्यामधील सर्व नागरिकांसाठी या 10 मोठ्या घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या आहेत. याच्यामध्ये शेतकरी बांधव आहेत, सोबतच सर्व रेशनधारक आहेत, सोबतच राज्यामधील सर्व मजुरी काम करणारे नागरिक, सोबतच ज्या राज्यामधील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व वयस्कर व्यक्ती यांच्यासाठी या 10 घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तर अगदी सविस्तर पद्धतीने आपण या 10 घोषणा कोणत्या आहेत ते बघणार आहोत. आता बघू शकता, जी पहिली मोठी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम महिन्याला 1500 रुपये होती, तर 1500 रुपयावरून प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये एवढी रक्कम केली जाणार आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अगोदर सांगितलेलं होतं. परंतु आज जी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 1500 रुपयावरून 2100 रुपये इतकी रक्कम आम्ही फिक्स करण्यात येणार आहे आणि आम्ही फिक्स करणार सुद्धा आहोत. याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500वरून 3000 करणार होते, परंतु शासनाने जे निर्णय देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये 2100 रुपये एवढी रक्कम प्रत्येकी महिन्याला करू असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी दुसरी मोठी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना अगोदर वर्षाला 12000 रुपये मिळत होते, परंतु त्यामध्ये आता बदल करून पूर्णपणे 15000 रुपये एवढी रक्कम वर्षाला मिळणार आहे. तर बघू शकता, आता राज्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव असतील तर त्या शेतकरी बांधवांना माहिती आहे की PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याचे मिळून 12000 रुपये मिळत होते, परंतु त्याच्यामध्ये बदल करून आता वर्षाला 15000 रुपये एवढी रक्कम सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे. त्याच्याच पुढची जी तिसरी घोषणा केलेली आहे ती सुद्धा बघून घेऊयात. तर बघू शकता, तिसरी मोठी घोषणा, राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना अगोदर 1500 रुपये एवढी रक्कम मिळत होती, तर आतापासून 2100 रुपये एवढी रक्कम प्रत्येक महिन्याला राज्यामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे ज्यांचे वय 65 वर्ष पूर्ण आहे किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त वय आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांना 1500 रुपयावरून 2100 रुपये एवढी रक्कम करण्यात येणार आहे. आता त्याच्याच पुढची जी चौथी आणि मोठी घोषणा केलेली आहे तर ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सर्व मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. आता चौथी घोषणा म्हणजे राज्यातील अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविका असतील, तर अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना महिन्याला 15000 रुपये एवढे वेतन करण्यात येणार आहे. सोबतच त्यांना सुरक्षा कवच सुद्धा देण्याचं घोषित केलेलं आहे. तर बघू शकता, आशा सेविकांना सध्याच्या स्थितीला 7 ते 8000 रुपये प्रत्येकी महिन्याला वेतन देण्यात येत होते, परंतु आतापासून डबल म्हणजेच 15000 रुपये एवढी रक्कम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना दिली जाणार आहे. त्याच्याच पुढची पाचवी जी मोठी घोषणा आहे ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. राज्यातील सर्व नागरिकांना ज्यांच्याकडे पूर्णपणे लाईट आहे, वीज आहे, तर त्या वीज बिलामध्ये 30% इतकी सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे. तर बघू शकता, तुमचे घरगुती असू द्या किंवा शेतीसाठी असू द्या, जे आपण लाईट यूज करतो त्याच्या पूर्णपणे जे बिल येतं तर त्या बिलावरती 30% इतकी सवलत दिली जाणार आहे. ही झाली पाचवी मोठी घोषणा. आता त्याच्याच पुढची जी सहावी मोठी घोषणा आहे ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. तर बघू शकता, सहावी मोठी घोषणा काय केलेली आहे तर राज्यामधील 45,000 गावांमध्ये पांधन रस्ते बांधण्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. तर बघू शकता, राज्यामधील 45,000 गावांमध्ये पूर्णपणे रस्ते बांधण्यात येणार आहे. त्याच्यामुळे सर्व नागरिकांना वाहतूक करण्यासाठी अगदी सोयीस्कर पद्धतीने या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर बघू शकता, भरपूर दिवसांपासून पावसामुळे असू द्या किंवा वातावरणामुळे भरपूर गावांमधील रस्ते खराब झालेले होते, परंतु त्याच्यावरती आता सरकारने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता त्याच्याच पुढची सातवी जी मोठी घोषणा केलेली आहे तर ती अत्यंत आनंदी आणि सर्व नागरिकांसाठी चांगली आहे. राज्यामधील सर्व नागरिकांना गहू असेल, साखर असेल, तांदूळ असेल, तेल असेल, अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्यात येणार आहेत. तर बघू शकता, तेलाची किंमत असेल, साखरेची किंमत असेल किंवा गव्हाची किंमत असेल, अशा ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टींची किमती कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण सुद्धा पसरलेलं दिसत आहे. तर बघू शकता, या 7 झाल्या मोठ्या घोषणा. त्याच्याच पुढच्या अजून 3 घोषणा सुद्धा आपण बघून घेणार आहोत. आता त्याच्याच पुढची बघून घेऊयात की 8वी मोठी घोषणा काय केलेली आहे. राज्यामधील सर्व नागरिकांना अन्न आणि निवारा यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत, असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. तर बघू शकता, राज्यामध्ये सध्या आचारसंहिता सुरू आहे. ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल लागेल
त्यावेळेस नागरिकांना पूर्णपणे अन्न असेल, नागरी पुरवठा असेल किंवा निवारा असेल यांसारख्या पूर्णपणे या आपल्या मूलभूत गरजा आहेत, तर त्या मूलभूत गरजांसाठी विविध योजना राबविण्यात येतील असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. त्याच्याच पुढची नवी जी मोठी घोषणा केलेली आहे, तर या घोषणेमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघून घेऊयात. राज्यामधील सर्व विद्यार्थ्यांना 25 लाख इतक्या नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. सोबतच त्या विद्यार्थ्यांना महिन्याला 10,000 रुपये एवढी रक्कम त्यांना देण्यात येईल. त्यांचं जे राहण्याचा खर्च असेल किंवा त्यांचा मेसचा खर्च असेल तर अशा गोष्टींसाठी त्यांना 10,000 रुपये एवढी रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने या 9 वस्तू झाल्या. सोबतच 10वी जी घोषणा आहे ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. त्याच्याच पुढची 10वी जी मोठी घोषणा केलेली आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. सोबतच या 10 घोषणा करण्यात आलेल्या आहेत, तर या 10 घोषणा पूर्णपणे 100 दिवसांच्या आतमध्ये सर्वांमध्ये लागू करण्यात येतील. त्याच्यामुळे सर्वांना, ज्या नागरिकांसाठी या घोषणा केलेल्या आहेत तर त्या नागरिकांनी आपली कागदपत्रे सुद्धा लवकरात लवकर काढायची आहे. कारण पूर्णपणे निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळेस निकाल होईल 24 तारखेला राज्यामध्ये निवडणूक आहेत. सोबतच 24 तारखेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. निकाल लागल्यानंतर 100 दिवसाच्या आतमध्ये या ज्या 10 घोषणा केलेल्या आहेत तर या 10 घोषणा अंमलात सुद्धा येऊन जातील असं सुद्धा सांगितलेलं आहे. महायुती सरकार एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील तर या तिघांच्या पूर्णपणे जी सभा झालेली आहे तर आजच्या सभेमध्ये या 10 मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तर राज्यामधील सर्व नागरिकांसाठी अत्यंत आनंदी आहेत, परंतु या खरोखर लागू करण्यात येतील का याविषयी सुद्धा भरपूर नागरिकांनी प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत किंवा केलेले सुद्धा आहेत. फक्त निवडणुकीपुरती या घोषणा केलेल्या आहेत असं सुद्धा भरपूर नागरिकांनी म्हटलं आहे. परंतु या 10 घोषणा खरोखर अंमलात येतील का यावरती सुद्धा भरपूर नागरिकांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतं, या 10 घोषणा खरोखर अंमलात येतील का? 100 दिवसानंतर असू द्या किंवा 200 दिवसानंतर असू द्या, परंतु या खरोखर निवडणुकीनंतर अंमलात येतील का यावरती तुमचं सुद्धा काय मत आहे ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटा उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बघा, झटपट बघून घेऊयात. पहिली मोठी घोषणा होती ती 1,500 रुपयावरून 2100 रुपये इतकी रक्कम लाडकी बहीण योजनेची केली. 12,000 रुपयावरून 15,000 रुपये इतकी शेतकऱ्यांना वर्षाला रक्कम मिळणार. सोबतच ज्येष्ठ नागरिकांना 2100 रुपये एवढी रक्कम मिळणार. चौथी घोषणा म्हणजे अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये एवढी रक्कम होणार. राज्यामधील सर्व नागरिकांना वीज बिलामध्ये 30% इतकी सवलत देणार. सोबतच 45,000 गावांमध्ये रस्ते बांधणार. गहू, साखर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी सुद्धा करणार. सोबत राज्यामधील अन्न आणि निवारा यासाठी विविध योजना राबवणार. राज्यातील 25 लाख विद्यार्थ्यांना नोकरी देणार आणि कर्जमाफी करणार. कशा वाटलं तुम्हाला?